कौन से हर सिटी के कौन कौन से। रेडिओ सिटी इंडियावर मी आहे टकाटक प्रथम आणि नाशिकची ओळख असलेली रहाड, या रहाडीमध्ये सध्या आम्ही सगळेजण आहोत आणि ही जी रहाड आहे ही तांबट लेनमधली सगळ्यात जुनी रहाड आहे आणि सध्या माझ्यासोबत आहेत रितेश काळे। रितेशजी, मला सांगा या रहाडीचं काय महत्त्व आहे, कारण सगळ्यात जुनी ही रहाड आहे आणि याचा रंग कसा आहे आणि किती वर्षांपासून ही रहाड आहे? ही पेशवेकालीन रहाड आहे। हिचा रंग आम्ही दरवेळेला भगवा रंग वापरतो आणि त्याच्यामध्ये आम्ही हा जो आहे केमिकल विरहित रंग वापरतो, येवल्यावरनं रंग येतो, पैठणीला वापरतो तो रंग आहे आणि कोणालाही त्याच्यापासून इजा न व्हावी ते आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। बरं, या रहाडीला एकंदरीत किती वर्ष झाले असावे असं तुम्हाला वाटतं? साधारणतः 250 ते पावणे 300 वर्ष। 250 ते पावणे 300 पेशवेकालीन आहे तेव्हापासून, म्हणजे पेशवे जेव्हा 400-500 वर्षाची असेल ही परंपरा इथे। ओपन करताना 40 वर्षानंतर केलेली ओपन। बापरे, 40 वर्षानंतर ही रहाड जी आहे ही ओपन झालेली आहे। कौन कौन से हर सिटी के कौन कौन से। रेडिओ सिटी 95 FM वर मी आहे टकाटक प्रथम आणि त्याचबरोबर सध्या सगळ्यात जुन्या पेशवेकालीन रहाडीकडे मी पोहोचलो। सर्वात पहिले शनिचौक मित्रमंडळातर्फे तुमचे आभार, तुम्ही आलेत आणि ह्या रहाडीचं महत्त्व 250 वर्ष 300 वर्षपूर्वी पेशवेकालीन ही रहाड आहे। या रहाडीचं महत्त्व म्हणजे ह्या रहाडीत साती आसरा देवीचं स्थान असून समोर शनीश्वर महाराजांचं मंदिर आहे, रास्ते आखाडा तालीम संघ मारुती मंदिर आहे, त्यांची विधिवत पूजा केली जाते। देवी आपल्या रहाडीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं जातो आणि त्याच्यानंतर रहाड उत्सव चालू होतो। बरं निलेशजी, मला एक सांगा की या रहाडीचा रंग कुठला आहे? कारण या रहाडीचा रंग परंपरागत गुलाबी कलरचा आहे। अच्छा, आणि हा गुलाबी रंग कुठून येतो? हा गुलाबी रंग आहे ना, हा स्पेशल नैसर्गिक प्रक्रियेतनं बनवला जातो। ते काही बनवणारे आहेत, त्यांना आपण ते दरवर्षी सांगतो, ते आपल्याला बनवून। तर मग कसं आहे ना की नाशिकची ओळख ही रंगपंचमी आहे आणि त्यातल्या त्यात रहाड आहे, त्यामुळे जर का तुम्ही रंगपंचमीच्या अवतीभवतीला नाशिकमध्ये असाल तर या रहाडीमध्ये येऊन एकदा उडी नक्की मारा। धन्यवाद। कौन कौन से हर सिटी के कौन कौन से।